आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2017 मधील प्रश्नपत्रिकेतील एकंदरीत 10 गणिताचे प्रश्न। तर ते आज आपण सोडवणार आहोत। तर याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, एसटी जानेवारी भाड्यात 20% ने वाढ केली, पुन्हा जून मध्ये 15% ने वाढ केली, तर भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होईल? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। एकंदरीत किती रुपये वाढ झाली, हे किती टक्क्याने वाढ केली हे आपल्याला विचारलेलं आहे आणि दोनदा वाढ झालेली आहे, परंतु यामध्ये आपल्याला दिलं नाही की किती रुपयावरती दोन वेळा वाढ झालेली आहे। तर आपण काय करायचं, ती रक्कम आपल्याला दिली नसल्यामुळे आपण ती रक्कम मानायची 100 रुपये। समजा 100 रुपये भाडं आहे एकंदरीत, तर 100 रुपये मानल्यानंतर पहिल्यांदा किती टक्के वाढली? 20% वाढली। म्हणजे 100 चे काय काढायचं आपल्याला? 20% काढायचं आहे। 100 चे 20% काढण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल, 100 मूळ रक्कम गुणिले 100 आणि भागिले 100। हा 100 कट झाला, राहिला तुमचे 20। म्हणजे पहिल्यांदा वाढवले त्यावेळेस किती टक्के वाढले? तर 20% वाढले। 20% म्हणजे ती जी मूळ रक्कम होती 100 रुपये, त्यामध्ये किती प्लस करणार आपण? 20, म्हणजे एकंदरीत ती किती झाली? 120 रुपये। तर या पद्धतीने ती रक्कम झाली। आता काय म्हटले, पहिल्या वेळेस ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये 20% वाढली, तर आपण त्याचे एकंदरीत काढलं की 120 रुपये रक्कम झाली। मग परत काय म्हणतात, जून मध्ये ती 15% ने वाढ झाली। म्हणजे जून मध्ये आता मूळ रक्कम किती आहे? 120 आहे आणि जून मध्ये किती रुपयाने वाढ झाली? 15% ने वाढ झाली। तर या पद्धतीने 15 इथे लिहिणार, टक्के म्हटलं तर भागिले 100 असणार। मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 आहे की 5, 5 त्रिक 15, 5 दुने 10, परत बे एक बे, बेसक 12 आणि साइन त्रिक 18, म्हणजे साइन त्रिक 18 म्हणजे 18% वाढली। कधी वाढली 18%? ज्यावेळेस दुसऱ्यांदा 18% वाढली। पहिल्यांदा किती टक्के वाढली होती? 20%, म्हणजे 20 रुपये वाढले, नंतर 18% वाढले, 18 रुपये वाढले। मग एकंदरीत काय करायचं आपल्याला? 20 अधिक 18, दोन्ही वर्षाचे एकत्र करायचे। 20 अधिक 18 इथं करूया, दोन्ही वर्षाचे एकत्र करायचे, म्हणजे 20 अधिक 18, 20 अधिक 18 किती होतात? 38%। म्हणजे एकंदरीत त्या बस भाडे किती टक्क्यांची वाढ होईल? तर 38% ने वाढ होणार। म्हणजे पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे। चला तर मग आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात। तर पुढचा प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक 2, एका चौरसाची परिमिती 60 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। एकंदरीत चौरस म्हणजे या टाईपचा असतो, चारी बाजू समान असतात आणि त्याची आपल्याला काय दिलेली आहे? परिमिती दिलेली आहे। परिमिती काय चौरसाची? सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे जी चार बाजू आहे चार बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती। मग जर परिमिती 60 असणार, बरोबर आहे, परिमिती किती? 60 आहे, तर एक बाजू किती असणार आहे? तर एक बाजू काढण्यासाठी आपल्याला भागिले 4 करायचं आहे। एक बाजू 4 एकी 4, 4 एकी 4, पुढे 2 उरले, म्हणजे हे 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे एक बाजू बरोबर किती आली? 15। म्हणजे ही जी एक बाजू आहे ही किती? 15 आहे, ही 15 आहे, ही 15 आहे आणि हे 15 आहेत। म्हणजे हे चार बाजू 15-15 सेमी आहे, म्हणून त्यांचे हे काय परिमिती किती झाली? 60। तर आपल्याला काय विचारले? क्षेत्रफळ। मग चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग। सूत्र काय आहे? तर सूत्र आहे बाजू वर्ग। बाजू किती आहे? 15, मग 15चा वर्ग किती आहे? तर 15चा वर्ग आहे 225। या पद्धतीने उत्तर येणार 225 चौरस सेंटीमीटर। ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात। तर पुढचा प्रश्न आहे, एका मजुराची 13 दिवसाची मजुरी, काय प्रश्न बघूया, एका मजुराची 13 दिवसाची मजुरी 585 रुपये आहे, तर त्याची 15 दिवसाची मजुरी किती होईल? 13 दिवसाची मजुरी किती आहे? 585 रुपये आहे, तर आपल्याला किती दिवसाची विचारले? 15 दिवसाची त्याची मजुरी विचारली आहे। हे बघा मित्रांनो, हे जे सगळे प्रश्न आहेत हे नागपूर लोहमार्ग पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आहेत 2017 मध्ये। तर आपण एकंदरीत 2-3 वर्षाचा पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पोलीस भरतीमध्ये या टाईपचे क्वेश्चन विचारले जातील। त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। स्किप नाही केल्यामुळे तुम्हाला ते स्किप करून बघितलं तर समजणार नाही म्हणून। ओके, तर बघा काय करायचं, एकंदरीत 13 दिवसाची मजुरी किती आहे? 585 रुपये। मग काय करायचं? 5, 8, 585 भागिले 13 एवढंच करायचं तुम्हाला, 585 भागिले 13
आता आपला 13चा पाठ असेल 13 चोक 52 होतात. किती होतात? 13 चोक 52. ओके, 52 गेले, 6 उरले, 65 झाले. 13 पाचा 65, 13 पाचा 65 म्हणजे एकंदरीत एका दिवसाची मजुरी किती त्याची 45 रुपये आहे. मग काय करणार आपण? 45 गुणिले किती दिवसाची काढायची आपल्याला? 15 दिवसाची काढायची. 15 पाचा 75 अशी 5, हाच्याला 7, 15 चोक 60, 60 आणि 7 67 म्हणजे किती रुपये मजुरी झाली त्याची? 675 रुपये. म्हणजे किती? पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने ह्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. अजून एक दुसरी पद्धतीने पण मी तुम्हाला इथं सांगतो दुसऱ्या पद्धतीने कसं काढणार तुम्ही. तर एक 13 दिवसाची मजुरी किती आहे? 585 रुपये आहे. आणि 15 दिवसाची मजुरी किती आहे तर काढायची आहे, माहीत नाही आपण. तर काय करणार आपण? 585 गुणिले 15 म्हणजे तिरकस गुणाकार. ओके, आणि भागिले 13 या पद्धतीने देखील आपण काढू शकतो. बघा, 13 दिवसाची मजुरी 585 तर 15 दिवसाची मजुरी किती असं आपण करू शकतो. नंतर तिरकस गुणाकार 585 गुणिले 15 आणि इथं 13 भागिले येणार. मग सेम पद्धत 13 ने याला भाग द्यायचे. 13 की 13, 13 चोक 52 होतात. किती होतात? 13 चोक 52. सेम पद्धत येणार, काहीच येणार नाही. 13 चोक 52 झाला, उरले किती? 6, 13 पाचा 65 एका म्हणजे 45 गुणिले 15 जसं आपण मगाशी केलं त्याच टाईपने आहे. मग किती उत्तर येतं त्याचं? 675 रुपये त्याची 15 दिवसाची मजुरी झाली. या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता, नो प्रॉब्लेम. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, पुढचा प्रश्न आहे 0.16 भागिले 4.8 बरोबर काय? तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक सोपी टेक्निक मी सांगणार आहे. 0.16 छेदामध्ये 4.8 करायचं, छेदामध्ये करायचा. तर इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत आणि इथं पॉईंट नंतर 1 अंक आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं? याला गुणिले 100 करायचं. पॉईंट काढण्यासाठी आपण गुणिले 100 केलं. तर याला जर पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून गुणिले 100 केलं. पॉईंट नंतर 1च अंक राहिला असता तर गुणिले आपण 10 केलं असतं. ठीक आहे ना. पण पॉईंट नंतर किती अंक आहेत तर 2 अंक आहेत म्हणून गुणिले 100. याला गुणिले 100 केलं म्हणून याला पण गुणिले काय करायचं? आपण 100 करायचं. असं नाही की इथं जर पॉईंट नंतर 1च अंक आहे मग इथं गुणिले 10 करायचं, असं नाही करायचं. इथं 100 केलं, इथं पण 100 करायचं. ओके, पुढे काय करणार आपण? यांचा गुणाकार येणार फक्त 16 आणि यांचा गुणाकार येणार 480 या पद्धतीने. कारण पॉईंट नंतर 1 अंकाचा पॉईंट निघून गेला, 1 शून्य उरला, तो आहे तसंच आपण इथं ठेवलेला आहे. पुढे काय करायचं? यांचा भागाकार करायचा. भागाकार म्हणजे एकमेकांना भाग द्यायचा आहे. सगळ्यात पहिले आपण भागाकार सोपं करण्यासाठी काय करणार? संक्षिप्त रूप देणार यांना. संक्षिप्त रूप देणे म्हणजे काय? एकाच्या संख्येने दोघांना भाग देणे. मग संक्षिप्त रूप देऊया. 4 चोक 16, 4 एकी 4, 4 दुनी 8, हा 0 आहे तसंच येणार. मग एकंदरीत आपल्याकडे कोणकोणत्या संख्या शिल्लक राहिल्या? 4 राहिली आणि 120 राहिली. परत 4 एकी 4, 4 त्रिक 12. मग आता काय ती 1/30 संख्या आपल्याकडे शिल्लक राहिली. काय राहिली? 1/30 संख्या आपल्याकडे शिल्लक राहिली. ओके, बघा एवढी संख्या आपल्याकडे शिल्लक राहिली आहे. आता हे मी एवढं पॉईंट कट करतो आणि परत या संख्याचं या पद्धतीने उत्तर कसं येणार ते तुम्हाला मी काढून देतो. ओके, 1/30 आपलं राहिला आहे. आपलं 1/30 आलं होतं तर आपण काय करणार या ठिकाणी? 1 ही संख्या 30 पेक्षा लहान आहे. बघितलं तर आपण काय करतो? 1 ही संख्या 30 पेक्षा लहान आहे. तर आपण इथं काय करणार? 1 शून्य ठेवणार आणि जे उत्तर आहे इथं पण 1 शून्य ठेवून देणार, 0 पॉईंट ठेवणार. ओके, परत 10 संख्या 30 पेक्षा लहान आहे तर आपण काय करणार? इथे 1 शून्य ठेवणार. इथे 1 शून्य नाही ठेवणार आपण इथे 1 शून्य ठेवणार. कुठं? वरती 1 शून्य ठेवणार, 10 संख्या कमी पडते म्हणून, आणि इथे 1 शून्य ठेवणार, इथे 1 शून्य ठेवणार. आता पुढे काय करणार आपण? हा 0 गेला, हा 0 गेला. मग 10 एकी 10, 2 त्रिक 3 त्रिक 9. मग इथे 1 उरला, परत 10 राहिले, परत 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9. ही क्रिया अशी चालूच राहणार आहे. एकंदरीत मग आपलं उत्तर किती मिळणार आपल्याला? 0.33. हे पर्यायामध्ये आहे. जर हे पर्यायामध्ये नसतील तर पुढे अजून 1-2 स्टेप करायच्या म्हणजे 3-3च येणार आहे. तर उत्तर किती? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला मग आता पुढचा प्रश्न सोडूयात आपण.
तर ओके मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे बघा. हा कर्णचं चिन्ह दिलेलं आहे याला आणि याच्यामध्ये बेरीज आहे 0.82 अधिक 3.43 अधिक 0.95 छेदामध्ये 0.37 अधिक 0.73 अधिक 0.20. सर्वात प्रथम पहिली क्रिया आपण काय करणार आहे याच्यामध्ये, तर पहिली क्रिया आपण करणार आहे हे जे वरची जेवढे पण संख्या दिलेत ना यांची बेरीज करणार आहे आणि यांची बेरीज करणार आहे. या जो ह्या चिन्हाला काय म्हणतात, तर या चिन्हाला म्हणतात एकंदरीत याचं चिन्ह आहे तो वर्ग संख्यांचं चिन्ह आहे, वर्गमुळाचं चिन्ह आहे. तर आपण वर्गमुळाचा विचार न करता आपण ज्या आतल्या संख्या आहेत ना त्यांची आपण बेरीज करून घेणार आहे. बेरीज करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक खाली एक येणाऱ्या संख्यांची बेरीज करणार आहे. म्हणजे आता बघा 0.82 मोरच्या संख्यांची बेरीज करतोय, 3.43 पुढे काय आहे 0.95. ओके, तर या संख्यांची आपण आता बेरीज करतोय. इथं 0.95 आहे, इथं काय आहे 5 आहे, 5. ओके, तर बेरीज करताना या संख्यांची सर्वांची बेरीज करूया आपण. 5 आणि 3 8, 9 10 0, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 18, 18 आणि 4 22, 22 2, 22 2, परत हातच्याला इथं 2 येणार आणि पॉईंटच्या खाली पॉईंट देताना पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. 3 आणि 2 5. एकंदरीत किती उत्तर मिळालं आपल्याला 5.2. तर या वरचं किती उत्तर मिळालं आपल्याला 5.2. आता खालचं बघूया आपण, त्यांचं पण बेरीज करून बघूया. 0.37 आहे, 0.73 आहे, 0.20 आहे, यांची आपल्याला बेरीज करून टाकूया. 7 आणि 3 0 10, हातच्याला 1, 7 आणि 3 10, 11 12 आणि 1 13, 13 3, हातच्याला इकडे 1, 1 अशी 1, पॉईंटच्या खाली पॉईंट. म्हणजे एकंदरीत उत्तर किती मिळालं आपल्याला, पहिल्या याचं उत्तर मिळालं आपल्याला 5.2 आणि दुसऱ्याचं उत्तर मिळालं 1.2. म्हणजे एकंदरीत त्यांची मांडणी कशी होणार आता 5.2 छेदामध्ये 1.3. ओके, 1.3. ओके, आणि हा वर्गाचं चिन्ह म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह. तर आता एकंदरीत बघा इथं जर आपण बघितलं तर पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं एक अंक आहे, म्हणून काय करणार इथं सरळ सरळ गुणिले 10 करणार, इथं सरळ सरळ गुणिले 10 करणार, 10 10 करणार म्हणजे पॉईंट निघून जाईल. आता पॉईंट निघाल्यानंतर पॉईंट काय निघणार आहे, तिथं 52 असणार आहे आणि इथं 13 असणार आहे. अशा पद्धतीने पॉईंट निघून जाणार सरळ सरळ गुणाकार केला तर. मग 13 की 13, 13 चौक 52, किती आलं 52. म्हणजे तिथं उत्तर किती मिळालं या वर्गमुळाचं 4. म्हणजे वर्गमुळात किती आलं 4. मग वर्गमुळात 4 आला म्हणजे वर्ग कोणाचा वर्ग आहे 4, तर 2चा वर्ग आहे, म्हणून उत्तर काय 2. म्हणजे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा. एका घड्याळाची विक्री 10,800 रुपयाला आहे तेव्हा त्यास 25% तोटा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती. आपल्याला काय विचारलंय, जर एका घड्याळाची विक्री त्या माणसाने 10,080 रुपयाला तर त्या माणसाने किती रुपयाला घड्याळ विकलेली आहे, तर 10,800 रुपयाला घड्याळ विकलेली आहे, 10,800. आणि त्याला किती टक्के तोटा होतो, तर 25% तोटा होतो. किती टक्के तोटा होतोय, 25% तोटा होतो. तर घड्याळाची मूळ किंमत आपल्याला काढायची आहे. तर सोपी आणि सोपी पद्धत आहे. 10,800 ओके, 10,800 झाला भागिले 25% तोटा होतो. म्हणजे ही रक्कम किती टक्के झाली, तर 75% रक्कम झाली. 75 गुणिले 100 एवढंच आपल्याला काढायचं आहे. बघा काय केलं मी, एकंदरीत किती टक्के तोटा होतो, 25% तोटा होतो. तर 25% तोटा झाल्यामुळे आपण काय करणार, 100% मधून 25% वजा करून टाकणार.
काय करणार, 100% मधून 25% वजा करणार. 100% मधून 25% जर वजा केलं तर आपल्याकडे उरतात किती, 75%. मग ही जी रक्कम आहे ही किती टक्के रक्कम आहे, तर 75% रक्कम आहे, कारण तोटा झाला आहे ना, म्हणून 75% रक्कम आहे. तर या पद्धतीने समीकरण तयार करायचं. पुढे 25 त्रिक 75, 25 चौक 100, भाग दिला आपण, इथं 4 आलं तर 3 आलं, परत 3 एक 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 सक 18, याला पण सोबत घेतला आणि 2, म्हणजे इकडून एकंदरीत हा इकडचा प्रश्न मिटला. इकडे भागाकार किती आला, 3600 आला. किती आला, 3600. मग आपल्याकडे राहिलं काय आता, तर आपल्याकडे 3600 गुणिले 4, 3600 गुणिले 4 करणार, या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर येणार. आता यांचा गुणाकार किती येणार, 4 0 0, परत 4 0 0, 6 चौक 24, 4 हातच्याला 2, 4 त्रिक 12, 12 13 14, म्हणजे 14,400 रुपये त्याची मूळ किंमत. मग पर्याय कुठे आहे, 14,400 रुपये, तर या ठिकाणी आहे. या पद्धतीने याचं उत्तर आहे बघा, 14,400 रुपये. आय होप तुम्हाला हा गणित समजलाच असेल. आता आपण पुढचा गणित पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निलेशने एका परीक्षेत 30 प्रश्न सोडविले. किती प्रश्न सोडविले, तर 30 प्रश्न सोडविले आणि बरोबर असलेल्या उत्तराकरिता किती गुण मिळतात, तर 8 गुण मिळतात व चुकलेल्या उत्तराबाबत मिळालेल्या गुणापैकी 2 गुण कमी होतात. किती होतात, 2 गुण कमी होतात. 2 गुण कमी. त्या परीक्षेत एकूण 160 गुण मिळाले असता त्याला एकूण किती उत्तरे बरोबर आली. तर हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, एकूण परीक्षा किती गुणांची आहे, एकूण प्रश्न किती आहेत, 30. 30 प्रश्नाला 8 गुण मिळतो, म्हणजे गुणिले 8 करायचं. किती झाले, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 म्हणजे 240. हे काय मिळालं आपल्याला, 30 प्रश्नांची एकूण मार्क्स एवढे आहेत. एकूण मार्काची परीक्षा किती आहे, 240 मार्काची परीक्षा आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, बरोबर उत्तरापैकी त्याला किती गुण, 2 गुण कापले जातात आणि परीक्षेत एकूण 160 गुण मिळतात. मग त्याला 240 पैकी किती गुण मिळाले, तर 160 गुण मिळाले. बरोबर आहे, 240 पैकी 160 मिळाले. मग मायनस करायचं, याचं मायनस येतं 80. फरक कितीचा मिळतो आहे आपल्याला, 80चा. 80चा फरक काढला तर इथं बघा 2 गुण कापले जातात. बरोबर उत्तराला किती गुण कापले जातात, 2. म्हणजे 8 मूळ गुण किती मिळतात, 8 आणि प्लस 2 गुण कापले जातात. म्हणजे या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करून टाकायची. बेरीज किती येते, 10. मग या 10 बेरीज काय केली आपण एकंदरीत, की 10 बेरीज याच्यासाठी केली कारण 8 गुण परीक्षेला आहेत मिळतात आणि 2 गुण कापले जातात, म्हणून 2 मार्क्स कमी होतात, 8 मिळतात, म्हणून आपण बेरीज केली. किती आली बेरीज, 10 आली. मग या 80 जे उरलं होतं 240 मधून 160, ते 80 भागिले 10 करून टाकायचं आहे. म्हणजे किती भाग करायले, 8. म्हणजे एकंदरीत किती प्रश्न होते, 30 पैकी त्याचे किती प्रश्न चुकले, 8 प्रश्न चुकले. म्हणजे किती प्रश्न बरोबर आले, तर 22 प्रश्न बरोबर आले. तर बघा आपण काय काय केलं, परत एकदा मी रिपीट करतो. एकंदरीत बघा, एकूण परीक्षेमध्ये किती प्रश्न आहेत, 30 प्रश्न आहेत. 30 गुणिले काय करायचं, 8 करायचं. 8 का करायचे, कारण एका प्रश्नाला 8 गुण आहेत. मग 8 त्रिक 24 240 होतात आणि त्याला मिळालेले किती गुण होते, तर 160 गुण मिळाले होते. मग यांची वजाबाकी केली आपण, 80 वजाबाकी केली. 80 काय, तर 80 मार्क्स कमी झालेले आहेत. किती मार्क्समधून, 240 मार्क्समधून 80 मार्क्स कमी झाले आहेत. ओके, समजलं, हे 80 या पद्धतीने. मग आपल्याला काय म्हणतात, की 2 गुण प्रत्येकाला कमी होतो. जर 8 गुणांचं एका प्रश्नाला 8 गुण मिळत असतील आणि 2 गुण कमी होतील, म्हणजे एकंदरीत किती कमी होणार, तर 10 कमी होणार. म्हणून याला भागीला आपण 10 केलं होतं. मग भागाकार किती होतं, 8 आला होता. म्हणजे एकंदरीत 10 ज्यावेळेस करणार त्यावेळेस आपल्याला कळलं की किती प्रश्न चुकले. मग त्याचे प्रश्न किती चुकले, 8. म्हणजे त्याचे 30 प्रश्नापैकी 8 प्रश्न चुकले. मग बरोबर प्रश्न किती आले, तर 22 प्रश्न बरोबर आले. म्हणजे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया काय ते. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या अपूर्णांपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे. बघा या टाईपमध्ये काय होणार माहिती आहे का, सर्वात जास्त किंमत कोणाची आहे,
आणि सर्वात कमी किंमत कोणाची, या दोन टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आपण एकंदरीत काय करायचं, एक सोपी टेक्निक आहे, या दोघांचा भागाकार करायचा, म्हणजे प्रत्येकाचा भागाकार करून घ्यायचा पहिले. आता तर याचा मी भागाकार करणार 2/7 आहे, यांचा भागाकार होणार 0.7 दुने 14, किती उरणार, 7 दुने 14 6 उरले, 60 झाले, 7 7 एकूण म्हणा 7 8 56, 7 8 56 म्हणजे 2.28 याचा भागाकार आला पहिल्याचं. आता दुसऱ्याचं बघूया काय येतं ते, 5/8 0. इथं 0 ठेवणार, 8 5 40, 10 उरले, 8 10 80, 8 5 40, 8 सकम 48 म्हणजे इथं 6 येणार. तर मला दुसऱ्याची किंमत किती मिळाली, 0.6 मिळाली. तिसरा 9/12, तिसरा 9/12. पहिले यांचं मी संक्षिप्त रूप देऊन लागतो, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3/4 आला. मी इथे पॉईंट आणि इथे एक 0 ठेवणार, 4 7 28, 2 उरले, 4 5 20 म्हणजे यांचा गुणाकार किती आला, 0.75. तिसऱ्याचा. चौथाचा गुणाकार बघूया काय आला ते, 15 18, 3 5 15, 3 6 18 म्हणजे 5/6 सेम 0. इथं 50 होणार, 6 6 6 36 7 42 8 48. ओके, आणि किती उरतात, 2 उरतात, 12 वगैरे. तर ठीक आहे. आता आपल्याकडे बघा पहिल्याची किंमत किती मिळाली आहे, 2.28, दुसऱ्याची किंमत मिळाली आहे 0.6, आणि तिसऱ्याची किंमत मिळाली आहे 0.75, आणि चौथ्याची किंमत मिळाली आहे 0.8. तर आपल्याला काय विचारलं आहे, सर्वात जास्त किंमत असणारा अपूर्णांक कोणता. तर सर्वात जास्त किंमत 2.88, 6, 75 आणि 8. तर सर्वात जास्त किंमत कोणाची आहे, तर 0.80ची आहे. सर्वात जास्त किंमत कोणाची आहे, तर 0.80ची आहे. कसं 80ची आहे बघा, इथं पॉईंट नंतर 28 आहे, इथं पॉईंट 6 आहे, इथं पॉईंट नंतर 7 आहे. पण जो पॉईंट नंतर जी मोठी संख्या तीच मोठी संख्या असतात. इथं जर 0.75 असेल, पण याच्यापेक्षा किंमत याची जास्त आहे, कारण याच्या पॉईंट नंतर जो पहिला अंक आहे ना तो मोठा आहे. ज्या संख्येचा पॉईंट नंतर पहिला अंक मोठा ती संख्या मोठी, म्हणजे चौथी संख्या ही मोठी आहे. मग सर्वात मोठी संख्या कोणती, 15/18. हे उत्तर बरोबर आहे. ओके, आणि जर आपल्याला सर्वात लहान विचारले असतं तर सर्वात लहान ही संख्या आहे, आणि यांचं सर्वात लहान जर विचारलं असतं तर ही संख्या, आणि सर्वात मोठी विचारली म्हणून ही संख्या. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाचा व्यास 56 सेमी असल्यास त्याचा परिघ किती. बघा एकंदरीत हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला मी एक ओळख करून देतो. हा वर्तुळ आहे, काय हा वर्तुळ, तर वर्तुळ आहे, आणि जे वर्तुळ व्यास म्हणजे ही जी संख्या आहे ही असते त्रिज्या, एवढी हाफ जी असते ती त्रिज्या असते, आणि हा जर पूर्ण घेतला तर हे होतो व्यास होतो, काय होतो, व्यास होतो, आणि हाफ घेतलं म्हणजे इथून खाली इकडे घेतलं म्हणजे त्रिज्या होते. तर आपल्याला परिघ किती ते विचारले. परिघ आणि वर्तुळाचं परिघाचं सूत्र काय आहे मग, तर सूत्र आहे 2πr, हा सूत्र आहे परिघाचा. तर आपण या पद्धतीने सोडूया. तर बघा परिघचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं की 2πr हा परिघचं सूत्र आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यास दिले 56. तुम्हाला मगाशी सांगितलं वर्तुळामध्ये. ओके मित्रांनो, तर 2πr हे काय आहे, त्याचं सूत्र आहे परिघचा. मग काय करणार आपण, 56 सेंटीमीटर काय आहे एकंदरीत व्यास आहे 56 सेंटीमीटर. तर याला भागिले 2 करणार म्हणजे अर्धी करणार, अर्धी म्हणजे किती आली 28. 28 हे काय मिळाले आपल्याला, त्रिज्या मिळाली. काय मिळाली, त्रिज्या, म्हणजे r मिळालं 28 त्रिज्या. कारण 56 पूर्ण गोलाचं व्यास आहे, 56 व्यास आहे, आणि व्यासचा अर्धा हाफ म्हणजे त्रिज्या असते म्हणून. ओके, मग 2 गुणिले पायची किंमत किती असते, नेहमी 22/7 असते, गुणिले इकडे 28. या पद्धतीने हे समीकरण तयार होणार. मग 7 1 7, 7 चौक 28, 22 दुने 44, गुणिले इकडे 4, 4 चौक 16, आजच्याला 1 4 चौक 16 आणि 1 17 म्हणजे किती आलं एकंदरीत 156. किती आलं, 156 आलं. मग 156 काय आलं आपल्याला, तर 156 आलं याचं उत्तर.
परीख आपल्याला काय विचारलं होतं, परीख विचारलं होतं. परीख किती आलं 156. पर्यायामध्ये आहे का 4 चौक 16, 16 6 चला 1 4 चौक 16, 16 1 7 117. मग पर्यायामध्ये 176 हा आहे. पर्याय क्रमांक 3 176 बरोबर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. काय अडचण आहे नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काय काय केलं एकदा रिपीट करून देतो मी. एकंदरीत व्यास म्हणजे 56चा हाफ काय असतं नेहमी त्रिज्या असते, म्हणजे व्यासचा हाफ त्रिज्या म्हणून त्रिज्या 28 घेतली. आणि परीखचं सूत्र आहे वर्तुळाचं परीख 2 पाय r वर्ग, मग 2 पायाची किंमत 22/7 गुणिले हा त्रिज्या 28 म्हणजे r म्हणजे त्रिज्या. मग 7 चौक 28 केलं, 22 दुणे 44 केलं, या दोघांचं गुणाकार केलं, नंतर या दोघांचा गुणाकार केलं, गुणाकार मिळाला 176 सेंटीमीटर. या पद्धतीने याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न सोडूया. पुढचा प्रश्न आहे 10.5 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती. एकदा याची तर एकदम सोपं पद्धत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. 5 गुणिले 5,000 गुणिले 2 वर्ष छेदामध्ये 100 एवढंच करायचं आपल्याला. याचं सूत्र काय आहे, सरळ व्याजाचा मुद्दल दर काळ मुद्दक छेद 100 हा सूत्र आहे. त्या सूत्राचा आपण वापर करणार. ओके एवढंच करायचं, मुद्दक छेद 100 सरळ व्याज बरोबर सरळ व्याजचं सूत्र आहे. मग बघा 0.2 कट केले, हे 0.2 कट केले. आता आपल्याकडे शिल्लक काय काय राहिला, 5 राहिला, इथं 50 राहिला आणि ते गुणिले 2 राहिला. 5 5 25 आणि हा 0 गुणिले 2 25 250 गुणिले 2 बरोबर 500 रुपये. तर सरळ व्याज किती आला मग 500 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न सोडवले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा. ओके मित्रांनो, जय हिंद.